चंद्रपूरच्या कोरपनामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे, त्याबाबतची बातमी बघूयात। गुंगीच्या गोळ्या देऊन शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केलेत। आरोपी अमोल लोडे फरार झालेला आहे। पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती दिलेली आहे। या प्रकरणामध्ये पीडित मुलींची संख्या वाढण्याची शक्यता आहे। आरोपी युवक काँग्रेसचा कोरपना शहर अध्यक्ष असल्याची सुद्धा माहिती समजते। प्रतिनिधी राहुल असुतकर यांच्याकडून तपशील घेणार आहोत। राहुल, जो आरोपी फरार आहे त्याच्या शोधासंदर्भात नेमके काय तपशील आहेत, पोलिसांनी नेमकी काय प्रतिक्रिया याबाबत दिली आहे? घटनेनंतर पोलिसांशी जेव्हा आपण संपर्क केला असता त्यांनी गुन्हा नोंद केलेला आहे, परंतु आरोपी जो आहे त्या ठिकाणी नाही आहे आणि फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिलेली आहे। आणि या संपूर्ण घटनेनंतर कोरपना शहरामध्ये कुठेतरी एक संतापाची लाट आहे आणि अशाच प्रकारचे अनेक प्रकरण या शाळेत घडले की काय अशी दबक्या आवाजात या शहरात चर्चा सुरू आहे। मात्र या मुलीवरती जो अत्याचार झालेला होता तो मे महिन्यात झालेला होता आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकार तिच्या आईवडिलाला मारण्याची धमकी दिल्यामुळे तो तिने सांगितला नाही आणि मैत्रिणीद्वारे तो उघडकीस आला आणि त्यानंतर काल या संदर्भात कोरपना पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल झाली। आरोपी अमोल लोडे जो आहे तो युवक काँग्रेसचा नुकताच अध्यक्ष, त्याला शहर अध्यक्ष पद मिळालेलं आहे। त्यामुळे कुठेतरी शहरातही त्या पक्षीय कुठेतरी राजकारण आहे का ह्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे। त्याचबरोबर काँग्रेसची या सर्व प्रकरणाकडे नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। जी राहुल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।